नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. नवीन लाडकी बहीण योजनेची अर्जाची जी नोंदणी ती कधी सुरू होणार आहे? कारण भरपूर अशा महिला आहेत ज्यांनी अजूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ हा घेतलेला नाही. त्यांचा डॉक्युमेंट प्रॉब्लेम असल्यामुळे किंवा वेळ अभावी असल्यामुळे ते अर्ज करू शकले नाही आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी मिळणारी रक्कम आहे 1500 रुपये दर महिन्याला, तर त्याचा लाभ ते घेऊ शकलेले नाही. तर अशा महिलांसाठी ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओमध्ये मी ए टू झेड माहिती तुम्हाला सांगणार आहे की अर्ज तुम्हाला नेमकं कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे आणि अर्जाची नोंदणी ही कधी सुरू होणार आहे याची ए टू झेड सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहे. तोवर जरी चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. मी अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो. चला तर पाहूया की लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज नोंदणी ही कधी सुरू होईल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून आपण लाडकी बहीण योजनेसाठी ज्यांनी अजून अर्ज केलेले नसतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास कर घेऊन आलेलो आहे. भरपूर अशा महिला आहेत ज्यांच्या डॉक्युमेंटमुळे ते लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ शकलेले नाहीत मित्रांनो, आणि त्यांना आता अर्ज करायचा आहे. परंतु आता सद्यस्थिती अर्ज प्रक्रिया ही बंद आहे आणि ती कधी चालू होणार आहे याबाबत संपूर्ण माहिती आपण या आजच्या व्हिडिओमधून डिस्कशन करणार आहोत मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नक्कीच मी तुमच्या कामाची माहिती या आजच्या व्हिडिओमधून घेऊन आलेलो आहे मित्रांनो. तर ज्या बहिणींनी अजून अर्ज केले नसतील, त्यांच्या डॉक्युमेंट कारणांमुळे किंवा डॉक्युमेंट प्रॉब्लेममुळे त्यांना अर्ज करता आला नसेल आणि त्यांचे डॉक्युमेंट आता क्लिअर झालेले आहे आणि त्यांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करायचा आहे, तर त्यांनी कशा पद्धतीने ते अर्ज करू शकतात, ते अर्ज करण्यासाठी त्यांना कुठे जावं लागेल, अर्ज प्रक्रिया ही चालू झालेली किंवा अर्ज प्रक्रिया कधी चालू होणार आहे, तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत ही दिली जाते. लवकरच या योजनेअंतर्गत दरमहा 2100 रुपयाची मदत ही दिली जाणार आहे. कारण महायुतीच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हटलं होतं की त्यांचं सरकार येताच ते लाडकी बहीण योजनेची जी रक्कम आहे ती 2100 रुपये करणार होते आणि लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने महायुती सरकार हे आलेलं देखील आहे आणि राज्य सरकार आता 2100 रुपये नक्की लाडक्या बहिणींना देणार आहे मित्रांनो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने जुलै 2024 मध्ये ही योजना सुरू केली होती. आतापर्यंत राज्यातील 2,34,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मात्र अनेक महिला आहेत ज्या ते या योजनेपासून अजून वंचित आहेत, कारण त्यांच्या डॉक्युमेंट प्रॉब्लेममुळे ते अर्ज करू शकलेले नाहीत. तर कागदपत्रांची त्यांच्याकडे कमतरता होती, वेळेचा अभाव आणि अशा अन्य काही कारणास्तव अनेक महिला या योजनेसाठी वेळेत अर्ज करू शकल्या नाहीत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकला नाही. अशा वेळेत अर्ज न करू शकलेल्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची लवकरच पुन्हा एक संधी मिळणार आहे. या टप्प्यात सर्व महिलांना अर्ज करण्याची संधी मिळेल मित्रांनो. ज्यांचे अर्ज मंजूर होतील त्यांना अर्ज मंजूर झालेल्या महिन्यापासून या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो. ज्यामुळे जर याआधी तुम्ही काही कारणास्तव अर्ज करू शकला नसाल तर अर्ज प्रक्रिया ही सुरू होताच लगेच लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळू शकेल. तर मी तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पात्रता निकष हे सांगून देतो. ज्यात तुम्हाला अर्ज करणाऱ्या महिलांचं वय 21 ते 65 दरम्यान असणं गरजेचं आहे. सर्व विवाहित, अविवाहित, घटस्फोटित, निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत मित्रांनो. अर्ज करणाऱ्या महिलांचे कोणत्याही बँकेत खाते असलं पाहिजे. त्यानंतर महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. त्यानंतर या योजनेचा लाभ जरी तुम्हाला घ्यायचा असेल तर तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला आधार कार्ड, उत्पन्न दाखला किंवा पिवळे रेशन कार्ड चालेल. त्यानंतर मूळ निवासी प्रमाणपत्र किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑप्शनला आहेत. त्यानंतर तुमचा बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आणि पासपोर्ट आकाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याच्या वेळेस लागतील मित्रांनो. आता सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी ही केव्हा सुरू होईल. तर उपलब्ध माहितीनुसार राज्यात नवीन सरकार स्थापन होताच राज्यातील 2,34,00,000 पात्र महिलांना लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर माझी लाडकी बहीण योजनेसाठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दरम्यान नवीन अर्ज प्रक्रिया ही सुरू होऊ शकते मित्रांनो. अशी आत्तापर्यंत माहिती आलेली आहे मित्रांनो. आणि तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी कुठे जावे लागेल, तर राज्य सरकारने शेवटचा लाडकी बहिणीच्या JR मध्ये स्पष्ट म्हटलं होतं की आता फक्त तुम्ही अंगणवाडी केंद्रातूनच लाडकी बहीण योजनेचा अर्ज करू शकतात. म्हणून
राज्य सरकारने जरी नवीन नोंदणी चालू केली तर तुम्हाला अंगणवाडी केंद्रातच जाऊनच लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो। तर आतापर्यंतची एवढी माहिती लाडकी बहीण योजनेची नवीन अर्ज बाबत आलेली आहे मित्रांनो। ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या परिवारामधल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। भेटूया पुढच्या व्हिडिओवर, तोवर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो।